तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. आणि मी सुवर्णाला म्हणलं, सुवर्णा तुला लय कष्ट पडतं, 1 मिनिट तू चहा करू नको, मी तुला चहा करून पाचतो. तिला चहा दिला, काय ती एवढी माझ्यावरती खुश झाली. अशी कपाची थेंब सुद्धा, शेवटचा थेंब तोंडात पडेपर्यंत ते असा कप धरला होती. म्हणजे काय चहा बनवला. चेअरमन काय किरकोळ माणूस आहे. होय ना. मग सरपंच जो कसा असावा, निवशे सरपंच सारखा. सरपंच बायकोचा मार खाणारा असावा, सरपंच दुश्मनाचा मार खाणारा असावा, रामभाऊचा मार खाणारा असावा, आणि त्याच्या पुढे आम्ही असावं कोण, संजय मेंबर चेअरमन, म्हणजे सरपंच मागा धाडणारा असावा. असा सरपंच पाहिजे ना गावाला. हेच चुकतंय, हीच बरोबर आहे. रिश्ते में हम तुम्हारे कौन लगते हैं? सुभाषराव के सासरे. सकाळच्या न 2 ठोकल्यात, आता तुला ठोकणार पप्प्या. ए नाही मारायचं. छोट्या सुभाषरावचं सासर येडे बरं का. हुके आले कसलं हाणतं माहिती ना. अरे तू मागल्या वेळेस बघितलं नाही वय, टिंगार मारली माझी. तर करे बाबा ती बॉल पाहिलं की टाक, एक बी बॉल नाही टाकायचं काय. ए गणा पळ, गणा पळ. अरे एवढ्या लांब बॉल टाकताय वे. माझा डाव दे की. अरे मला खेळू दे तिला. काय थांबा की. हे गणाला काय अक्कल नाही. पळाला तर बॅट फेकून मारे ना. मामा मी नडग्यात चिचिन सगळ्यांच्या. आता पळू नका. पाटील का लोड घेता एवढा. डॉक्टर पाटलांना काय सगळं झालेलं नाही. का बरं? नाही तर मला माहिती आहे की काय झालेलं नाही, नुसते नाटक करतात. ए सत्या उठीतला उशा बसला. डॉक्टर माझं राहू द्या, सत्याची वाचा बंद करायचं इंजेक्शन दे त्याला. तसं कसं देता येईल. उतर खाली. उतर खाली. धर, ही चावी ही तुझी गाडी. जा तू एकटाच. नाही पोरगा चांगला आहे हे. मी सगळ्या गावात सांगितलं वायरमॅन आमच्या 1 नंबर आहे म्हणून. तुम्ही मार खायला तुझ्या वायरमन आहेच की. हा सांगायला लागला. शशी मुलीचे वडील, ही मुलीची आई, वा, आणि ही मुलीची चुलती, मुलीचा भाऊ. हा, आणि शशी ही नवरी मुलगी. होय ताई साहेब, मुलगा लय संस्कारी दिसतोय, सगळ्यांच्या पाया पडतोय. ती मुलगी मिळत तर सगळे असे संस्कार दाखवतात. ऐकलं का भाऊजी, मला तर येड्यातच काढलं असतं या माणसाने. साड्या घ्या, ज्वेलरी घ्या, चॉईस करायचा. मी काय राहत नसते आता इथं. आणि नाही का राहिलेली 5 एकर बी ती फुकून टाका. काय नाही, मला राहायचंच नाही. माग फेरा तुला सांगतोय.